विजेच्या तारावर बसून पक्ष्यांना करंट का लागत नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। विजेच्या तारावर बसूनही पक्ष्यांना विजेचा झटका बसत नाही याचं कारण माहिती नाही, मग जाणून घ्या याचं कारण काय आहे। विजेचा प्रवाह तेव्हाच प्रवाहित होतो जेव्हा त्याचे पूर्ण सर्किट बनते, म्हणजे वीज एका तारेतून दुसऱ्या तारेपर्यंत किंवा जमिनीत पोहोचते। पक्षी आकाराने लहान असतात, ते एकाच तारेवर बसल्याने त्यांच्या एकाच तारेचा स्पर्श होतो। दुसऱ्या वायरला किंवा जमिनीला स्पर्श न झाल्यामुळे त्यांचा विजेचा झटका बसत नाही। जर माकड जेव्हा विजेच्या तारेवर जात असते तेव्हा त्याच्या शेपटीचा किंवा हाताचा दुसऱ्या तारेला स्पर्श होतो, तेव्हा वीज प्रवाहित होऊन त्याला विजेचा धक्का बसून तो तारेला चिटकतो। वीज जास्त व्होल्टेजकडून कमी व्होल्टेजकडे प्रवाहित होते। अशात एखाद्या सजीव प्राणी दोन वेगवेगळ्या व्होल्टेजच्या तारांना संपर्कात आला तर विद्युत प्रवाह प्रवाहित होतो। एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या एकाच वेळी विद्युत तारेला आणि जमिनीला स्पर्श होत असेल तर वीज कमी क्षमतेच्या जमिनीकडे वाहते आणि शॉक लागू शकतो। पक्षी आकाराने लहान असतात, त्यामुळे वीज प्रवाहित होण्यासाठी मार्ग राहत नाही। अशावेळी त्यांना दुसऱ्या तारेचा स्पर्श झाला तरच विजेचा झटका बसू शकतो, अन्यथा बसत नाही।